नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मुलांच्या आवडीची रेसिपी बनवून दाखवणार आहे, ती पण चिकनची। तर त्यासाठी बघा, कढईमध्ये अर्धी पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला बटर टाकायचे। तर एवढा बटर घेतलेला आहे, अमूल बटर आहे, कोणता पण घेतला तरी चालेल। आणि हा बटर वितळून घेऊया। बटर वितळलेला आहे। एकदम थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं टाकायचे। जिरं चांगलं भाजून घ्यायचे। तडतड आवाज येतोय बघा। त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे। कांदा थोडा ह्याच्यामध्ये मी जास्त घालणार आहे। चॉपरला मी बारीक केलेला आहे। थोडा कमी तुम्हाला आवडत असेल तर कमी घातला तरी चालेल। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोपर्यंत बघा, हे चिकन शिजवून घेतलेलं आहे। जसं आपण कालवण करायला कसं चिकन शिजवून घेतो, तर त्याचं पाणी पण आहे बघा हे। आता हे काय करणार आहे, त्याचं सुट्टा करून घेणार आहे। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये एक पोपटी कलरची हिरवी मिरची, आलं आणि लसूण या चमच्याच्या मापाने 1 चमचा पकडायचं, परतून घेते। चिकन बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हातानंच केलेलं आहे, असं लगेच होतं हे। मस्त असं बघा 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं टोमॅटो कापून घेतलेलं आहे। तर ते पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मी भाज्या काय काय टाकणार आहे। थोडासा कोबी घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचं गाजर घेतलेलं आहे, साल काढून खिसून घेतलेलं आहे। छोट्या आकाराची एक शिमला मिरची घेतलेली आहे, तिचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। हे साहित्य थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते, पण एकदा जरूर करून बघा, खूप चविष्ट बघा लागतं हे। 1-2 मिनटं परतून घ्यायचं। त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ, परतून घेणार आहे। मस्त असं 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी एकदम हळद। आपली घरची हळद आहे, कलर खूप छान येतो। आणि हळदीच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मिक्स करून घेते। आता हे जे चिकन बारीक केलेलं आहे ना, हे टाकून घ्यायचं। आता हे मी शिजवून घेतलेलं आहे। थोडासा तेल, कांदा, मीठ, हळद टाकून असं शिजवून घेतलेलं आहे। कच्चं जरी बारीक करून जरी खिम्यासारखं करून जरी तुम्ही टाकलं तरी पण चालेल, पण असं पण एकदा करून बघा, खूप छान लागतं बरं का। आता यात बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया। गॅस थोडासा मी बारीक करणार आहे। छोटा 1 चमचा धने पावडर आहे नुसतं, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेला आहे। गॅस बारीकच आहे। 1 चमचा मिरची पावडर। आपण ह्याच्यामध्ये जी मिरची टाकलेली आहे ना, ती पोपटी कलरची आहे, तिखट नाही आहे। मग तुम्हाला जर थोडंसं तिखट कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणेच तुम्ही तिखट टाकायचं। मिरी पूड घेतलेली एकदम थोडीशी, 1-2 ते 3 चिमूट टाकायची, त्याच्यापेक्षा जास्त नका टाकू। मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा शेजवान चटणी, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आपण थोडंसं पहिलं मीठ टाकलं होतं, तर एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त टाकू नका, चव बघून। कारण चिकन मी शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं। थोडीशी टाकणार आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर, हलवून घेते। ह्याच्यामध्ये जे आपण चिकन शिजवलं होतं का नाही, त्याचं थोडंसं पाणी टाकणार आहे। आणि न शिजवता जर टाकलं ना, तर मग थोडंसं आपलं वरचं पाणी टाकायचं। मग थोडंसं, जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं। थोड्याच पाण्यामध्ये मी शिजवलं होतं, सगळंच टाकते। मिक्स करून घेते। चिकन शिजवलेलं पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। एवढंच पाणी आहे बघा, बिलकुल जास्त पाणी नाही आहे। पावावर खायचं म्हणलं की नाही, तर थोडंसं पाणी असावं। 1-2 ते 3 मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे। 5 मिनटं ठेवलं होतं बारीक गॅसवर एकदम। झाकण काढून घेऊया। एकदा मी हलवलं होतं, पण ह्याच्यामध्ये बघा एवढा बटर टाकणार आहे मी। मिक्स करून घेते। बटर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं चीज। आता हे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका। गॅस बारीक आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। बारीक खिसणीनं बघा हे चीज खिसून घेतलं होतं। आता हे मिक्स करून घेते। नाही आवडत तर नाही टाकलं तरी पण चालू शकतं। आता आपल्याला जर पावाबरोबर खायचं असेल का नाही, तर एवढंच असंच ठेवायचं, जास्त आपण सुक्कं करायचं नाही। कारण हे थोडंसं जरी थंड झालं का नाही, तर मग जास्त सुक्कं होईल। वरून एकदम थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे। आता हे जर तुम्हाला पावामध्ये भरून खायचं असेल तरी पण तुम्ही खाऊ शकता, कारण बघा हे अशा पद्धतीत आहे, जास्त पातळ पण नाही। पावामध्ये मुरलं ना तर खूप छान लागतं। थोडंसं पावामध्ये भरायचं आणि वरनं थोडंसं वाटलं तर तुम्ही तव्यामध्ये बटर, मिरची पावडर, हलकंसं मीठ टाकून तुम्ही भाजून सुद्धा तसं खाऊ शकता। किंवा बर्गर पावामध्ये जरी तुम्हाला भरायचं असेल का नाही, तर थोडंसं मग सुक्कं करायचं। थंड झाल्यावर तरी एकदम सुक्कं होईल, खूप चविष्ट असं होतं बरं का। मी खूप रेसिपी तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या पद्धतीनं, तुम्ही असं करू शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। आता ही मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून। प्लेटमध्ये मी घेतलेला आहे आणि पाव घेतलेला आहे। हा पाव थोडासा बटरवर भाजून पण घेऊ शकता,
पावामध्ये भरून पण घेऊ शकता. लिंबाची फोड, कांद्याच्या फोडी, ही मी काकडी घेतलेली, 2 टोमॅटोचं. ही एकदम झटपट अशी मुलं घरी जर असेल का नाही तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसात जर काय खाऊ वाटत नसेल ना, एकदा अशा पद्धतीनं करून पहा, खूप चविष्ट होते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.